सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय राम। जय जय राम। श्री राम जय राम। 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 जय राम। श्री राम जय राम।
जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जानते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा क्रम थोडक्यात असा, यानंतर राऊजी आता ओंकार साधना घेतील, त्यानंतर सलीलजी मनोबोधावरती त्यांचं निरूपण करतील, त्यानंतर सौ सुजाता मालशे या भजगोविंदम स्तोत्राचं पठण करतील, मग डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील आणि सर्वात शेवटी संपदाजी आत्मषटक म्हणतील. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. थोडं बॅकग्राऊंडला आवाज आहे, पण मला वाटतं फारसा त्रास होत नसावा. सुरुवात आपण प्राण आकर्षण क्रियेने करतोय. आपण जिथं बसला असाल कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर सुखासन, क्रॉस लेग, अर्धपद्मासन किंवा पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो सो हम, 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 सो 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 सो. स्टॉप. आपण आता प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. प्राणायाम करताना मी जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे करायचं. आपण एक्सेल, घर्षण एक्सेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट करायचं.
Stop, exhale. Bahya Kumbhak, hold, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold, Antar Kumbhak, hold 1, 2, 3. Slow without, Rechak. हा एक राउंड झालेला, आणखीन 2 राउंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करूया. Stop, exhale, hold breath, hold Bahya Kumbhak, hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Deep breathe, Purak. Hold breath, Antar Kumbhak, hold 1, 2, 3. Slow breathe out. एक शेवटचा राउंड. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Bahya Kumbhak, hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold breath, Antar Kumbhak, hold 1, 2, 3. Rechak, slow breathe out. पण ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये ओ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्तीचा केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि घंटानादासारखा दीर्घ असावा, गंभीर असावा. एक्झेल, दर्शनयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा.
छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइड ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, 2 भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक. पूरक. दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली आहे, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. चेहरा कम. हरिओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. आपल्या सर्वांनाही वंदन करतो. या दिवाळीच्या निमित्ताने विशेष नमस्कार करतो. आणि आज 19 ऑक्टोबर तारीख आहे. समर्थ सेवा मंडळाची आणि सज्जनगडाची धुरा ज्यांनी 70 वर्ष सांभाळली असे आपल्या सर्वांना निदान ऐकून तरी माहिती असलेले समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी यांनी देह ठेवला. ती तारीख 19 ऑक्टोबर होती आणि आज त्याला उणीपुरी 6 वर्ष होऊन गेलेली आहेत. गेल्या रविवारी तिथी होती आणि आज तारखेने 6 वर्ष त्यांना जाऊन देह ठेवून पूर्ण झालेली आहे. आपला संपूर्ण जन्म त्यांनी समर्थांच्या सेवेत घालवला. जवळपास 70 वर्ष त्यांचं गडावरती वास्तव्य होतं आणि समर्थ मंडळाची समर्थांची त्यांनी भरपूर सेवा त्यांच्याकडून घडलेली आहे. काल धनतेरस होती आणि त्यानिमित्ताने मी फक्त एक सांगू इच्छितो दासबोधातली ओवी की जी आपल्याला पण खूप उपयुक्त आहे आणि जे मारुतीबुवांनी केलं की समर्थ दासबोधातल्या 20व्या दशकात मला असं वाटतं चत्वार जिन्नस निरूपण या समासामध्ये म्हणतात की वरकड देहे हे काबाड नरदेह मोठे घबाड परंतु पाहिजे जाड विवेक रचना. वरवर बघितलं तर हा नरदेह तसा नश्वर आहे, हे बरोबर आहे, पण हे आपल्या हाती लाभलेलं एक मोठं घबाड आहे, मोठं धन आहे. परंतु पाहिजे जाड विवेक रचना. परंतु विवेक रचना ही पुष्कळ हवी त्या ठिकाणी, म्हणजे जेणेकरून या नरदेहाचा वापर आपल्याला आपल्या इप्सित जे आहे या नरदेहाचा जन्म जे आहे जे साध्य आपल्याला करायचं या जन्मामध्ये त्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच आपण दासबोध अभ्यास वर्गामध्ये जे नियमितपणे
काही साधना करण्याचा प्रयत्न करतो, काही शिकण्याचा प्रयत्न करतो, तर तो आपला वृद्धिंगत व्हावा अशी या दिवाळीच्या निमित्ताने मी परमेश्वराला प्रार्थना करतो. जे मारुतीबुवांना जमलं ते थोडं बहुत आपल्यालाही जमेल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपण मनाच्या श्लोकांकडे आता वळूया. साधारण मागचा जो श्लोक होता 11वा, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. तर या अनुषंगाने मला एक गोष्ट अजून एक सांगावीशी वाटते, की गेल्या आठवड्यातली घटना, की गेल्या 10 दिवसातली अशी एक घटना आहे, की मनाचे श्लोक या नावाचा एक चित्रपट निघाला होता. आणि त्या नावाचा आणि चित्रपटाच्या कथानकाचा कुठलाही संबंध नव्हता. आतमध्ये केवळ सवंगता भरलेली होती. त्या विषयाबद्दल मी जास्ती बोलत नाही, परंतु नाव त्याचं मनाचे श्लोक होतं. आणि अशा वेळी अनेक संघटनांनी त्या विरुद्ध जनजागरण केलं आणि चित्रपटाचं नाव हे बदलायला लावलं. यामध्ये सर्वात आधी पुढाकार जो घेतला तो समर्थ सेवा मंडळाने घेतला आणि त्यांनी कोर्टामध्ये सेन्सॉर बोर्डाच्या विरुद्ध खटला दाखल केला. आणि त्यानंतर पुढे हे झालंय. मला सांगायचा मुद्दा असा आहे, की मनात वाचिरे पूर्व संचित केले, हे जे मागच्या वेळेस आपण बोललो, किंवा सगळं प्रारब्धावरती ढकलून चालणार नाही, आत्ताचं जे क्रियमन स्वातंत्र्य आहे ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. आणि ते वापरून समाजामध्ये ही जागरूकता ही आपल्याला आणता आली पाहिजे. ते काम समर्थ सेवा मंडळाने केलं. समर्थ सेवा मंडळ प्रारब्धावरती हवाला ठेवून बसलं नाही. आपल्याला काय करायचं, आपली साधना व्यवस्थित झाली पाहिजे अशा या भूमिकेवरती ते राहिले नाही. आणि त्याप्रमाणे हा बदल आपल्याला दिसून आला, की पुढे त्यांना चित्रपटाचं नाव बदलावं लागलं. पुन्हा याच्यामध्ये मुद्दा अधोरेखित तो करायचा तो असा आहे, की संतांच्या, समाजाच्या, संस्कृतीच्या रक्षणासाठी झटणं हे आपलं काम आहे. तिथे आपल्याला गप्प बसून चालणार नाही. हे त्या 11व्या श्लोकाच्या अनुषंगाने मी बोललो. आपण 12व्या श्लोकाकडे वळूया. सगळेजण श्लोक एकत्र म्हणूया. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. पहिल्या श्लोकांचं 17 श्लोकांचं जे वर्गीकरण कर्मयोगात केलेलं आहे जाणकारांनी, त्यातला हा श्लोक आहे 12वा श्लोक. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. या कर्मयोगाच्या माध्यमातून त्यांनी काही वेदांत सुद्धा इथे सांगितलेला आहे. त्याच्याबद्दल आपण विचार करूया, की साधारण मनुष्य हा आपल्या जेव्हापासून आपल्याला कळतंय तेव्हापासून तो सुखी होण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याचा वयोगट कुठलाही असू दे, अगदी तानमूल असेल तर ते सुद्धा सुखी होण्याचा प्रयत्न करत असतं. त्याला कळतंय कुठे आपल्याला सुख मिळेल, कुठे शांतता मिळेल, तिकडे ते झिपावत असतं. प्रत्येक वयोगटामध्ये, अगदी वृद्धत्वामध्ये सुद्धा माणूस सुखासाठीच धडपड करत असतो. आणि सुखी होण्यासाठी त्याला त्याच्या संस्काराप्रमाणे त्याला जे सुख जे वाटतं ते तो मिळवायचा प्रयत्न करत असतो. आता असे हे संस्कार हे कुठून येतात, तर आईवडिलांकडून संस्कार येतात, मित्रांकडनं संस्कार येतात, आजूबाजूचे ज्या समाजामध्ये तो राहतो, ज्या भागात तो राहतो तिकडून त्याच्याकडे हे संस्कार येत असतात. आणि त्या संस्कारापासून त्याला कळतं की या गोष्टींशिवाय मी सुखी होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, शिक्षणाशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याला कळतं पुढे मोठा झाल्यानंतर, तेव्हा शिक्षण कशासाठी घ्यायचं, तर जगामध्ये शिक्षण नसेल तर सन्मान मिळत नाही. आणि अशिक्षित माणसाला तर बिलकुल सन्मान मिळत नाही, हे आपण बघतो. दुसरी गोष्ट म्हणजे जगाने विचारलं पाहिजे, म्हणजे मला जगात प्रतिष्ठा पण मिळवली पाहिजे. म्हणजे नुसतं शिकला म्हणजे जग विचारायला असं नाही, तर तुम्हाला योग्य पैसे मिळवण्याची क्षमता ही सुद्धा तुमच्याकडे तुम्हाला ती मिळवावी लागते. 2 पैसे तुमच्या गाठीला आहेत, तुमचा फ्लॅट आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे एक सुखाचं साधन एक ठराविक मर्यादेपर्यंत समजलं जातं. साधारण लग्न जमवताना की ज्या मुलाला मुलगी द्यायची आहे त्याचं सर्व व्यवस्थित आहे ना हे मुलीचे आई वडील बघतात. तो 2 पैसे मिळवतोय ना, त्याची सामाजिक स्थिती कशी आहे हेही पाहिलं जातं.
आणि याकरता धनाची आवश्यकता आहे. याकरता हे सर्व एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणजे धन पाहिजेच. आपल्या अध्यात्मशास्त्राने किंवा कुठल्याही संतांनी धनाचा निषेध केलेला नाही, धिक्कार केलेला नाहीये, पण तेच सगळं आहे असंही नाहीये. आता विद्या पाहिजे, धन पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, पण इतकं सगळं पुरेसं आहे का? तर ते पुरेसं नाहीये. कारण तो मुलगा बघताना हे बघितलं जातं की तो दिसायला बरा आहे का, त्याचं आरोग्य चांगलं आहे का, त्याला तिशीतच टक्कल पडलंय का, हेही बघितलं जातं. म्हणजे फार ते तितकं महत्वाचं नसतं, पण हेही बघितलं जातं. म्हणजे त्या मुलाचं आरोग्य चांगलं आहे का हे बघितलं जातं. व्यवहाराच्या स्तरावरती हे बरोबर आहे, अनिवार्य पण आहे, त्यात काही वाद नाही. पण केव्हा तरी प्रपंचाला आरंभ सुरू झाल्यानंतर तरी खऱ्या सुखाचा शोध सुरू व्हावा ही संतांची अपेक्षा आहे. हे सर्व मिळवता मिळवता मनुष्य सुखी होतो का, याचा थोडा विचार करावा असा संतांचा आग्रह आहे. आणि त्या माध्यमातून हा श्लोक येतो इथे पुढे. समर्थ करुणाष्टकात म्हणतात, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन वळेना हित ते कळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना. समर्थ म्हणतात, आपल्याला असं वाटतं की आता आपण सुखी आहोत, आता आपल्याकडे सगळे, पण हे म्हणता म्हणता समोर कुठलं तरी दुःख आपल्याकडे आपल्या समोर हे उभं राहतं. कुठे कोणाचा वियोग होतो किंवा कुठेतरी फटका बसतो, कुठेतरी मन दुखावलं जातं, स्वाभिमान दुखावला जातो. आणि मग असं झाल्यानंतर आपल्या चित्त जे आपलं स्वच्छ तोपर्यंत असतं त्या सुखाचा आनंद घेत घेत असतो, तेव्हा तेव्हा पुढे आपलं चित्त दुश्चित्त व्हायला लागतं आणि आपण नको तो विचार करायला लागतो. म्हणजे आधी ज्या 4 गोष्टी सांगितल्या की विद्या, धन, प्रतिष्ठा, आरोग्य हे सुख आहे का, याचा विचार समर्थ या मनाच्या श्लोकात करतात. आपला प्रपंच नेटका असावा याबद्दल अजिबात कुठेही दुमत नाही, पण गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंचाला परमार्थाची ही प्रयोगशाळा आपण बनवली पाहिजे. समर्थ दासबोधात म्हणतात, प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे अळस करू नका विवेकी हो. हा जो विवेक हा शब्द त्यांनी इथे वापरलाय की तो परमार्थ जेव्हा कराल तो सुद्धा विवेकाने करा. आधी प्रपंच करावा नेटका हा त्यांचा आग्रह आहेच, पण परमार्थ सुद्धा जेव्हा कराल तो विवेकाने करावा असं त्यांचं म्हणणं आहे. विवेक या शब्दाबद्दल मागे मी म्हटलो होतो की विवेक हा शब्द इंग्रजीतनं आलेला आहे. तर आश्चर्य वाटेल आपल्याला की असं कसं शक्य आहे, विवेक हा शब्द इंग्रजीतनं येण्याचं कारण काय. सॉरी, संस्कृत मधनं इंग्रजीत गेलेला आहे. आपल्याला असं वाटेल की असं व्हायचं कारण काय, तर मुळात लॅटिन भाषा जी आहे ती संस्कृत मधून जन्माला आलेली आहे आणि इंग्रजी ही लॅटिन मधनं आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे बघितलं तर इंग्रजी ही संस्कृतची नात आहे. कुठलं श्रेष्ठ कुठलं कनिष्ठ याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये, पण हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. निदान 100 एक इंग्रजी शब्द तरी आपल्याला असे सापडतील की जे संस्कृत मधनं आलेले आहेत. तर असो, तुम्ही विवेकी असाल, तुम्ही शहाणे असाल, तुमची निवड क्षमता जर का करेक्ट असेल, तर याचा अर्थ तुम्ही विवेकी आहात असा त्याचा अर्थ होतो. विवेक याचा अर्थ निवड क्षमता. मला माझ्या अंतःकरणातला, बुद्धीतला विवेक नावाचा जो घटक आहे तो मला योग्य रीतीने मला वापरता आला पाहिजे आणि खऱ्या सुखाचा मला शोध घेता आला पाहिजे आणि यथाकाली मला त्याचा बोध झाला पाहिजे. यासाठी ही आपली सगळी धडपड असायला हवी. नाहीतर विद्या, धन, प्रतिष्ठा, आरोग्य, देहाला सुख देणाऱ्या इतक्या वस्तू गोळा करून सुद्धा एक श्रीमंत गृहस्थ, जगातले सर्वात श्रीमंत टायगर वूड त्यांचं नाव, तर 27व्या वर्षी त्यांना डिवोर्स का घ्यावा लागतो. याचा सरळ अर्थ, धनाने प्रपंच सुखी होईलच असं नाही. धन हे साधन आहे आणि साध्य नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एक संत त्यांच्या प्रवचनात म्हणाले होते, आदमी धन के लिए कब तक भागता है, आदमी धन के लिए कब तक भागता है, आदमी धन के लिए तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं होता. याचा अर्थ धनाची योग्यता ही आहेच, पण अध्यात्मशास्त्राने त्याला कमी लेखलेलं नाहीये.
जेवढं पाहिजे तेवढं पाहिजेच, पण ते सुखदायी नाही असं त्याचा अर्थ आहे. मग सुखाकरता काय आवश्यक आहे? तर सुखाकरता आवश्यक आहे ती शांतता, मनाची शांतता आहे. ती माणसाला सर्वात, जसं नेहमी डॉक्टर साहेब आपल्याला सांगतात की झोपेत मनाची जी शांतता असते तेव्हा माणूस सुखी असतो, पण जागा झालं की त्याची व्यवधान इतर सुरू होतात आणि मग दुःखाचे समोर अगदी एका पायरीपासून डोंगरापर्यंत असे आपल्याला ते चढ दिसायला लागतात. तर सुखाकरता आवश्यकता आहे ती शांती, ती कशी मिळवायची आणि या श्लोकाद्वारे समर्थ काय सांगतात हे आपण या पुढच्या सत्रामध्ये यावरती विचार करूया. इथे मी थांबतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अथ मोहमुद्गरस्तोत्रम् भज गोविन्दम्। भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुङ्करणे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते मूढजहि धनागमतृष्णां कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णां यल्लभसे निजकर्मोपात्तौ वित्तन्तेन विनोदय चित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते नारीस्तनभरनाभिदेशन् दृष्ट्वा मागामोहावेशम् एनन्मांसवसादिविकारं मनसि विचिन्तय वारं वारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते नलिनीदलगत जलमतितरलन् तद्वज्जीवितमतिशयचपलं विद्धि व्याध्यभिमानग्रस्तल् लोकं शोकहतै च समस्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावद्वित्तोपार्जनसक्तस्तावन्निज परिवारो रक्तः पश्चाज्जीवति जर्जर देहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावत् पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावत् चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते काते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव तीव विचित्रः कस्य त्वं कुत आयातस्तत्
तत्त्वं चिन्तय यदिदं भ्रान्तः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलितत्वं निश्चलितत्वे जीवनमुक्तिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते वयसि गते कः कामविकारः शुष्के नीरे कः कासारः क्षीणे वित्ते कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते मा कुरु धनजन यौवनगर्वं हरति निमेषात् कालः सर्वं मायामयमिदमाखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायात कालः क्रीडति गच्छन्त्यायुस्तदपि न मुञ्चत्याशावायुः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते काते कान्ता धनगतचिन्ता वातुलकिन्तव नास्ति नियन्ता त्रिगतिसज्जन सङ्गतिरेका भवति भवार्णतरणे नौका भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते जटिली मुण्डी लुञ्चितकेशः काषायाम्बर बहुकृतवेष पश्यन्नपि च न पश्यति मूढो युदरनिमित्तं बहुकृतवेष भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अङ्गङ्गलितं पलितं मुण्डन् दशनविहीनैर्जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डन् तदपि न मुञ्चत्याशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अग्रे वह्निः पृष्ठे भानु रात्रौ चुबुकसमर्पितजानुः करतलभिक्षस्तरुतलवासस्तदपि न मुञ्चत्याशापाशः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कुरुते गङ्गासागरगमनौ व्रतपरिपालनमथवा दानं ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुरमन्दिरतरुमूलनिवासः शय्याभूतलमजिनौ वासः सर्वपरिग्रह भोगत्यागः कस्य सुखं न करोति विरागः भज गोविन्दं भज गोविन्दं
भज गोविन्दं मूढमते योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भगवद्गीता किञ्चिचिदधीता गङ्गाजललवकणिका पीता सकृदपि येन मुरारिसमर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते रथ्याकर्पटवरचित विरचित कंठः पुण्यविवर्जित पंथः योगी योग नियोजित चित्तो रमते बालोन्मत्तवदेव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारौ विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम् भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर्व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णुः सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नौ विग्रहसन्धौ भव समचित्तः सर्वत्र त्वं वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कामं क्रोधल्लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढास्ते पच्यन्ते नरकनिगूढा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्तशरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः
पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षः तदपि न मुञ्चत्याशामर्षम् भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते आतेष्टादश देशे चिन्ता वातुल तव किन्नास्ति नियन्ता यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं बोधयति प्रभवादिविरुद्धं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यं पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारं जाप्यसमेतसमाधिविधानं कुर्ववधानं महदवधानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारादचिराद्भवमुक्तः सेन्द्रियमानस नियमादेवन् देवन् द्रक्ष्यसि निजहृदयस्थं देवं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते इति श्रीमच्छंकर भगवतः कृतौ मोहमुद्गर स्तोत्रं संपूर्णम्। जय जय रघुवीर समर्थ। सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरु परंपरा। श्रुतिस्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गणाधीश दोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाता गमो पंथानंतया राघवाचा। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन आणि दिवाळी पर्वावर भज गोविंदमचं हे चिंतन होत आहे। दिवाळी पर्वाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। मंगलमय जीवन हो आपलं असा आपण विचार करूया या ठिकाणी। नुसतीच दिवाळी नाही, आपण सर्व अभ्यासक आहोत। अभ्यासकाचा उद्देश काय? अभ्यासकाचा उद्देश हाच आहे या ठिकाणी पारमार्थिक उद्देश जो आहे तो हा आहे की आमच्यातनं भगवंत प्रगट व्हावा। भगवंताचं प्रगटीकरण व्हावं। नुसतं ज्ञानाचं ओझं नाही होत। मग त्या अभ्यासाकरता म्हणजे वेगवेगळे प्रकार आहे। एक प्रकार हा आहे की एक श्लोक आम्ही पूर्ण जे आहे ते मोह मुद्गर मोहाचा तडाखा भज गोविंद हे पूर्ण वाचावं पहिल्यांदा। त्याच्यानंतर एक श्लोक घेऊन त्या श्लोकाचं चिंतन काय दिलेलं आहे ते पाहावं स्क्रिप्चर मध्ये शास्त्रामध्ये।
आणि त्याच्यानंतर आम्हाला काय समजण्यात आलं त्याच्यामध्ये ते लिहून पाहावं आणि नंतर त्याला परत पडताळून पाहावं योग्य ठिकाणी. हा अभ्यासक्रम जर आम्ही बरोबर चालू ठेवला तर मग जे आहे ते आपल्याला त्याचं प्रगट गोपाला स्वतःच्या जीवनामध्ये भगवंत प्रगट व्हायचा अनुभूती त्या ठिकाणी. सुंदर रचना आहे ही, प्रसिद्ध रचना आहे, सुंदर रचना आहे आणि गोड आवाजात आपण ती ऐकलेली आहे. संपूर्ण असं वाटतं त्याला गुणगानच करत राहावं, गुणगुणत राहावं अशा प्रकारचे स्तोत्र आहे. आणि सुंदर जे आहे त्याचा अर्थ पण आहे. ही मानव जीवनाची एक बायोग्राफी आहे असंही म्हणायला हरकत नाही. मानव जीवनामध्ये आजच्या काळाला आणि त्या काळाला जे जे काही होत होतं आपल्याला असं समजेल की हे सगळं साध्यच आहे, वेगळं नाहीये संसार. संसारामध्ये जे आज जे आपल्याला समोर प्रसंग येतात तशाच प्रकारचे प्रसंग त्यावेळेस आलेले आहे. आणि ही संसाराची वाहती नदी आहे आणि या नदीमध्ये कसं चालावं प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. असं या भज गोविंदमचं महत्व आहे. भज गोविंदम भज गोविंदम त्याने 3 वेळा म्हटलेलं आहे. आध्यात्मिक ताप आणि आदिभौतिक ताप, आणि जो आहे तो आध्यात्मिक, आदिभौतिक आणि तिसरं कोणतं एक जो तिसरा जो ताप आहे एक शरीराचा आहे, एक मनाचा आहे आणि एक देवी देवतांमुळे. हा ताप जो आहे तो तिघांची निवृत्ती व्हावी म्हणून भजे गोविंद. आणि गोविंद नुसतं गोविंदाचं नाव म्हणून नाही म्हटलंय तर गोविंद म्हणजे जे आपली गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे त्याचा मालक. त्या इंद्रियांचा मालक कोण आहे? अल्टिमेटली मालक जो आहे तो परमेश्वर आहे. अल्टिमेटली मालक परमेश्वर आहे तर त्या गोविंदाचं आम्ही चिंतन करावं. म्हणजे दोन्हीकडे सगुणाचंही आलेलं आहे आणि निर्गुणाचंही आलेलं आहे. सगुणाचेही आधारे निर्गुण पावी जे निर्धार. तर असं हे भज गोविंदम आहे. आणि संप्राप्ते सन्निहिते काले जे जे मध्यवयामध्ये आलेले आहे आता त्यांना तर वेळ नाहीये या ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांनी त्या ओल्ड मनुष्याला ज्याचं वय झालेलं आहे त्याला दाखवलेलं आहे. शंकराचार्यांनी त्याला उद्देशून असं म्हटलंय की अरे तू व्याकरण काय पाठ करतो, आता जे आहे ते आपलं स्वतःचं कल्याण कशात होईल ते पहा. संप्राप्ते सन्निहिते काले, काळ जो आहे तो जवळ आलेला आहे. सांप्रत जी आहे ती आपली समस्या आहे. सांप्रत समस्या काय आहे की काळ जवळ आलेला आहे, माहित नाही पर्यंत आहे केव्हा तो जाईल. काय करायचं? थोडे नाही नाही रक्षती डुक्रम करणे. संसारातलं कोणतेही साधन आपल्याला जे आहे ते रक्षण करणार नाही. काय रक्षण करेल? तर म्हणे भज गोविंदम भज. हे कुणाला म्हटलंय? सर्व मूढमती मोहित माणसाला त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही मोहात आहो की नाही हो? आता आपण आपला आपला विचार करावा की आमचा मोह कुठे कुठे आहे, कसा कसा आहे, कुठपर्यंत आहे. तर मूळ जे ही धनागम तृष्णा आपण पाहिलं होतं पहिले की म्हणजे जे आहे ते काय आहे की म्हणजे धनाचं तृष्णा म्हटलेलं आहे या ठिकाणी. तृष्णा शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता दुसऱ्या श्लोकामध्ये. पुढे जर जाणारे लोक कारण आपण पाहिलेलं आहे हे सर्व पहिले. साधारण आपली जी अपेक्षा असते त्याला तृष्णा म्हणत नाही. साधारण जी आवश्यकता असते आपण त्याला प्राप्त करायचो, पण त्याच्यापेक्षा जास्त हवं वाटतं, आणखीन हवं, आणखीन हवं, आणखीन हवं हे जेव्हा वाटतं ही तृष्णा जी आहे मूळ त्याला म्हटलेलं आहे. अरे मोहित माणसा तू अशा अशा प्रकारचं जे आहे ते संपत्तीला, धनाला आपापलेला राहू नको असं ते म्हणतात. याला दूर कर आणि यल्लवतेने जे कर्म पाहतात तुझ्या पहिलेच्या कर्माने जे तुला मिळायचं आहे तेवढं तुला मिळेल. आणि त्याच्यावर तू काय कर म्हणे स्वतःला शांत ठेव, समाधानी ठेव, संतोष ठेव. जे तुला निज कर्मोपात स्वतःच्या कर्माने जे मिळेल ते. पुढे म्हणतात की नाडीच तनवर नाभिदेशम दृष्ट्वा मागा मोहावेशम एतन माणसन वस्त्री विकारम मनसी विचार आहे वारंवार. पुरुष असो स्त्री असो एक दुसऱ्याचं आकर्षण जे एक दुसऱ्याला असतं त्याच्याबद्दल सांगितलंय की मनाला चंचलता येऊ नको, त्या चिंतनात रमू नको. हे विकार आहे, हे नष्ट होणारे आहे. हे विकार जे नष्ट होणारे आहे ते कसे येते म्हणे ते शाश्वत नसतात. कारण जो विकार आहे तो शाश्वत नाही, जो शाश्वत नाहीये ते श्रेयस्कर नाही. म्हणून असं वरचेवर विचार करणे ह्याला म्हणतात विवेक. आणि हा विवेक त्यांनी जागा ठेवावा
म्हणून मनसी विचिंत्य वारंवार हा विवेक या ठिकाणी जो आहे तो जागा ठेव. नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवित अतिशय चपलम विद्धी व्याध विमानग्रस्तम लोकम शोक हतम च समस्तम. म्हणजे एखादा कमळाच्या पानावर जो पडलेला थेंब असतो त्याचं किती आयुष्य असतो, तो केव्हा जाईल इकडच्या बाजूला तिकडच्या बाजूला, आणि तो थेंब जो आहे तो केव्हा गळेल त्या पानावरनं बाहेर जाईल, तसंच आमचं आयुष्य आहे म्हणे. आम्हाला इतकी अनिश्चितता आहे आयुष्यामध्ये की काहीच सांगता येत नाही. केव्हा जे हे आयुष्य केव्हा आपलं जे आहे ते कोलमडेल म्हणून. तर अशी आठवण देतात ते, त्याच्याशी तुलना करतात ते. मग काय करायचं म्हणे विद्धी व्याध विभानम ग्रस्तम. मग अभिमान कशाला करायचं, एवढं अनिश्चित जर मानवी जीवन आहे तर. मग व्याधी आणि अभिमानानं हे आमचं जीवन गिळून टाकलेलं आहे. अभिमानाने आम्हाला गिळून टाकलेलं आहे, व्याधीने आम्हाला गिळून टाकलेलं आहे. आणि काय करतो तर म्हणे जे झालेले आहे त्या शोकात आम्ही राहतो, जे होणार आहे त्याच्याबद्दल काळजी करत राहतो. म्हणून ते म्हणतात लोकम शोक हतमचे समजतं. त्याचा विचार कर जे आहे ते कठीण काळाचं जे आहे भय शोक निर्माण करतात. म्हणून गोविंदाचं भजन करणं हे सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणतात. यावत दित्तोपार्जन सक्त स्थावन निज परिवार रक्त हा पश्चात जीवती जर्जर देहे वार्ता कोपी न पृच्छती गेहे. मग जोपर्यंत संपत्ती कमवण्याची आपल्याला इच्छा आहे, आपण आपलं जे आहे ते आपण धन कमवतो आहे, तोपर्यंत काय करतात म्हणे निज परिवारावर रखतात. आपले जे आहे ते परिवारवाले जे आहे ते आपल्याला विचारत राहतात असं त्यांना म्हणायचं. ते प्रेमाने वागवतात. पण एकदा काय झालं की पश्चात जीवती जर्जर देहे, एकदा जर आपला जीव जो आहे तो रोगी झाला वार्ता कोपीनं पृच्छती गेहे, म्हणजे ते म्हणतात बाहेरचे तर नाही, घरातलीच माणसे एका शब्दानेही विचारपूस करत नाही असं डॉक्टर आकांनी लिहिलंय. फार म्हणजे परखड भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून काय की म्हणे अरुण रुदनच ते ठरतं. म्हणून इष्टापत्ती मानून भगवत चिंतनात वेळ सार्थक करावा. म्हणजे आम्हाला जे काही आयुष्य मिळालेलं आहे, जर जर्जर देहे असं जर आहे त्या ठिकाणी, तर आम्ही आपलं बसून स्वच्छ रामाचं चिंतन करावं, गोविंदाचं चिंतन करावं, भजे गोविंदम करत राहावं. ही इष्टापत्ती म्हणजे ते आम्हाला भगवंतानी मुद्दाम आम्हाला फेवर केलेला आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आणि मग अशा भगवत चिंतनात राहून प्रसन्नता ठेवावी, उत्साह ठेवावा. आणि अशा प्रसन्नता ठेवून उत्साह ठेवून त्याच्यामध्ये आम्ही समाधानाने जे आहे ते शेवटली मजल गाठावी असं त्यांना म्हणायचंय. पण असं नको की जग आमची दखल घेत नाही, आमचे लोकच आम्हाला विचारत नाही, अशा प्रकारचा विचार नाही करायचा. उलट त्यांनी हे सांगितलं की जगाचं हित व्हावं याच्याबद्दल हा विचार जपावा. जगाचं हित व्हावं हे फार महत्वाचं जे आहे ते. यावत पवनो निवसती देहे ताबर पृच्छती कुशलं गेहे गतवती वायो देहा पायी भार्या भिप्यती तस्मिन कार्ये. तर असं आहे की आपला अहंकार सोडून द्यावा की मी कमवत होतो, माझं एवढं हे होतं, असं काही नाही. आता आपली काय क्वालिफिकेशन होते तेही त्याचाही विचार सोडून द्यावा. आणि काय करावं तर म्हणजे भगवंताचं चिंतन करावं. जोपर्यंत पवनो निवसती देहे, जोपर्यंत प्राण शरीरात आहे ताबर पृच्छती कुशलम, जोपर्यंत शेवटला प्राण जो आहे तो गेला आणि परत वापस येत नाही तो प्राण, तोपर्यंत काय करतात तर म्हणजे जे आहे ते सर्व लोक मला विचारतात. आणि गतवती वायो देहा पायी भार्या भिप्यती तस्मिन कार्ये. त्याचं असं म्हणणं की त्यावेळेस जो आहे ते आमचेच लोक आम्हाला विचारत नाही. पत्नी सर्वात जवळची असते किंवा पती सर्वात जवळचा असतो, त्यामुळे तोच म्हणतो की नाही म्हणे आता जे आहेत मी यांना लवकर घेऊन जा, मला आता भीती वाटते, पाहावंसं वाटत नाही. असं का होतं तर म्हणे देहात्म भाव, मी देह आहे हे जे आम्हाला वाटतं त्याच्यामुळे हे सर्व होतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की लक्षात ठेवा गाढ झोपेमध्ये देह असतो का तर म्हणजे देह असतो, पण मी त्यावेळेस जे आम्हाला त्याचं भान नसतं. याचा अर्थ हा झाला की जो मी आहे त्याला मी देह आहे हे म्हणजे हे जे वाटतं आपल्याला मी देह आहे याचा विचार करून पाहावा. मी देह जर असेल तर गाढ झोपेमध्ये त्याचं मला चिंतन हवं. गाढ झोपेमध्ये जर नाहीये चिंतन याचा अर्थ हा झाला की म्हणजे मी देह नाही असो. आणि तसंच भूतकाळ भविष्यकाळ देहाला आहे. तर म्हणून जे आहे ते असं आपण आपला विचार करावा आणि आपली दृष्टी बदलावी. खरं म्हणजे दृष्टी बदलण्याकरता सर्व हे या ठिकाणी आहे की ते म्हणतात की बुरी नजर वाले तो क्या काय तर म्हणे आपली दृष्टी बदला. तेरा मुंह काला लिहिलेलं पाहतो पण कशावर तर म्हणे त्या ह्याच्यावर ट्रकांवर. पण बुरी नजर वाले तेरा तेरी दृष्टी बदली. आपली दृष्टी जी आहे त्याच्यामध्ये जे आहे ते बदलायला हवी असं. मग अशा कशाने होईल ते तर म्हणे जो आहे तो चिंतन केल्याने साधना केल्या
तर अत्यंत आवश्यक आहे की आम्ही विचार करावा की मी खरा कोण आहे. असं बालस्ताव क्रीडा सक्त तरुण सावध तरुणी सक्त हा वृद्धस्ताव चिंता सक्त परमे ब्रह्मणी कोपी न सक्ता. म्हणजे आपली परत हे जसं सांगितलं की जीवन मानवी जीवनाचं परत ही बायोग्राफी सारखंच झालं की बालपण असतं, तरुणपण असतं आणि त्याच्यानंतर जे आहे ते अज्ञानामुळे आम्ही जे आहे ते हसतो बागडतो लहानपणी आणि तरुण झाल्यानंतर मग तेही अज्ञानच आहे की जे आहे ते आम्ही आमच्या विषयाच्या अनुसंधानात सर्व आम्ही जो आहे तो आपला वेळ घालवतो त्याच्यामध्ये. आणि वृद्धस्थावर चिंता असतं म्हणजे वृद्ध झाल्यानंतर काय ही चिंता असते कारण खूप मोठी जबाबदारी आलेली असते. एवढं मोठं बागेचं जे आहे ते कुटुंब असतं, त्यांची जी आहे ती चिंता असते. पुढे यांचं कसं होईल याच्याबद्दलची चिंता असते आपल्याला. मग हे सर्व जर असं आहे तर ते म्हणतात की परमे ब्रह्मणी कोपी न सक्ता. हे महत्वाचं आहे. म्हणजे डॉक्टर काकांनी असं लिहिलंय की फक्त मेलेले माणसेच प्रवाहाबरोबर वाहत जातात, पण उगमाकडे कोण जातं. ते म्हणतात जीवन प्रवाहाचं मूळ काय आहे. ब्रह्मसूत्र सांगतं की जन्माद्यस्य यतः. जीवनाचं मूळ जर जे आहे ते आपल्याला जीवनाचं मूळ जर आनंदाचं आहे, आनंदाचे डोळे आनंदात राहतात. जर आनंदच जीवनाचं मूळ आहे मग तिकडे जे आहे ते आपल्याला लक्ष द्यायला नको का असं म्हणतात. परमे ब्रह्मणी कोपी न सक्ता. म्हणून परब्रह्माविषयी मात्र कोणालाही त्याच्याबद्दल जिज्ञासा होत नाही. ती साधक म्हणून आपल्याला व्हायला हवी असे या ठिकाणी मला म्हणायचं आहे. काते कांता कस्ते पुत्र संसार व मती व विचित्र हा कष्टम कोहम कुत आयात तत्वम चिंते यदिदम भ्रांत. म्हणजे काते कांता पत्नी कोण आहे, मुलगा कोण आहे, हा संसार मोठा विलक्षण आहे, अनाकलनीय आहे, अनिश्चित आहे. कोणाचा तू आहे, तू कुठून आलास, तू कुठे जाणार, हा सर्व भ्रम जो आहे तुला भ्रम आहे का, याचा विचार तू केलेला आहे का. म्हणजे स्त्री असो पुरुष असो कोणी असो, स्त्री जर पत्नी झाली स्त्री तर स्त्री आणि पत्नीला वेगळं केलं तर काय होईल. मग तो तोच आहे त्या ठिकाणी. मग एखादं जे आहे ते मुलगी आहे किंवा मुलगा आहे आणि नंतर जो आहे तो मुलीला लग्न झालं ती पत्नी झाली, त्याच्यानंतर परत डायव्हर्स झाला, ती डायव्हर्स झाल्यानंतर डायव्हर्स त्याला आपण म्हणतो त्याला. मग शेवटी खरं कोण बनलं काय, मेलं कोण, डायव्हर्सी पत्नी कोण मेलं त्या ठिकाणी. परत लग्न झालं तर डायव्हर्सी मेली का, लग्न झाल्यानंतर मुलगी मेली का. तर म्हणे नाही असं काही नाहीये म्हणे. या ठिकाणी दुखी तोच होतो जो पत्नी आहे, दुखी तोच होतो जो डायव्हर्सी आहे, जो आपल्याला समजतो की डायव्हर्सी आहे, दुखी तोच होतो की जो पत्नी आहे. खरा म्हणजे तो कोण आहे याचा विचार कर असं म्हणतात ते. की जी साधना जी आहे ती आपल्याला सांगते की ज्या स्थितीमध्ये आम्ही आहो हमें राजी उसमें जिसमें तेरी रजा है ये भी वह हुआ है वो भी वह हुआ है, असा नीट विचार करायचा त्याचा. आणि असा जर आपण विचार केला तर मग जे आहे ते आपल्याला त्याचं खरं काय ते कळेल. म्हणजे एखादा मिरर असतो आणि मिररवर आम्ही जर आमचं हे पाहिलं, मिररवर जर आम्ही आपलं प्रतिबिंब पाहिलं तर काय मिळेल आपल्याला. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला हे मिळेल की बाबा हे काही खरं नाही. प्रतिबिंब पाहताना जे आहे ते आम्ही सर्व काही त्याच्यावर करू, त्याचं लक्ष ठेवू, काय करायचं काय नाही सर्व त्याचं त्याला जे काही सावरायचं आहे शरीराला ते सावरू मिरर मध्ये पाहून. पण आपल्याला मिररचा अनुभव हा आहे की मिररचं जे दिसतं आहे ते मी नाही, अशा प्रकारचा जो अनुभव आहे. म्हणजे जगातील वास्तवता आणि जसं मिरर मध्ये दिसतं आमची अपेक्षा आणि जगातील वास्तवता, म्हणून याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये मोठी तफावत आहे. जे एखादा व्यक्तीविषयी समाज अनेक प्रकारच्या भूमिका घेऊ शकतो आणि तफावत राहील नेहमीच. समजा एखादा मुलगा लहान मुलगा आहे आणि तो रडतोय आणि एका बाईने पाहिलं ती आई आहे, म्हणजे अरे याला भूक लागली असेल असं ते विचार. दुसरी बाई असेल ती डॉक्टर असेल समजा तर तिला म्हणेल की अरे याला काय पोटात दुखतंय, काय झालं, ऍबडॉमिनल कॉलेज झालं काय झालं. तिसरी कोणी सोशल सर्व्हिस वाली बाई असेल, सोसायटीमध्ये काम करते, ती म्हणेल की अरे आजकाल काय लोक लक्षच ठेवत नाही म्हणून आपल्या मुलांकडे काय करतात वगैरे अशा प्रकारचा ते विचार करतात. तर आपल्या अपेक्षा व जगातील वास्तवता यामध्ये मोठी तफावत असते. आपल्याला जो आहे तो बराचसा भ्रम असतो आपल्या दृष्टीमध्ये, तो दृष्टीतनं तो भ्रम काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी जो आहे तो त्याचा अभ्यास करतो. कितीही आम्ही तडजोड करत राहिलो आपसामध्ये तरी आमचं स्वार्थ पण जे आहे ते समोर येतच.
स्वार्थी चेहरे समोर येतात. ते एकमेकासाठी जन्माला आलो, मेड फॉर इच अदर, अशा प्रकारचं जो एक असतं, त्यामुळे तशी भूमिका अशी होऊ शकते. पण खरं पाहायला गेलं तर काय शेवटी की आपलं कल्याण आपल्याला करायचं आहे. आणि ह्याकरता काय आहे की म्हणजे पुढाकडे इतर न पाहता आमचा अभ्यास हा जो आहे तो आम्हाला सतत चालू ठेवायचा. तर त्यांना सांगायचं तात्पर्य असं की समाजाला एवढा वेळ नाही तुमच्याकडे पाहायला, तुम्हालाच तुमच्याकडे पाहावं लागेल आणि तुम्हालाच तुमचं जे आहे ते तुम्ही समाजाकडे पाहून आपलं कार्य करू नका. समाजाकडे पाहून अध्यात्म कार्य म्हणजे परमार्थाचं कार्य जे आहे ते कसं करा, स्वतःकडे पाहून करा की मी कुठे उभो आहे आणि माझं कल्याण कसं होईल. याच्यामध्ये स्वार्थ जरी असेल तर ते म्हणतात की हरकत नाही, तसा स्वार्थ जो आहे तो चालेल. परमार्थामध्ये म्हणजे तोच मनुष्य जगतो, पुढे येतो जो स्वार्थी असतो. नाही तर जे आहे ते मी हे करून घेतो, मी ते करून घेतो, मी ते करून घेतो सांगितलेलं आहे, त्यामध्ये मग तुझा परमार्थ डुबतो. ते अगदी स्पष्ट डॉक्टर काकाने सुद्धा पुष्कळ वेळा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून तू कोणाचा आहे, तो पत्नीचा आहे, तो मुलाचा आहे, तो समाजाचा आहे, तो मित्रांचा आहे, याचा काही विचार केला आहे का? तर म्हणे नाही, प्रथम तू तुझ्यासाठी आहे आणि जगही तसंच आहे. म्हणून विचाराची दिशाच पूर्णपणे बदलायला हवी. तू पंचमहाभूताचा आहे असा म्हणून विचार केला तर तू त्याचा शोध घे की हे पंचमहाभूत काय आहे, अष्टधा प्रकृती काय आहे, हे चैतन्य काय आहे, जीवनाचं मूळ कुठे आहे. मग सर्व असं जर तुम्ही सर्व विचार केला तर मग एक सार्थक त्या ठिकाणी होईल. आणि असा जर विचार नाही केला की हे माझं ते माझं, ते माझं नाही ते माझं नाही, मग याच्यामध्ये भ्रमामध्ये जर आपण राहिलो तर मग काय की भ्रमात बुडूनच तुम्ही राहाल, पुढे काही होणार. आणि नंतर जो आहे तो हा जो श्लोक आहे पुढचा फार महत्वाचा आहे. आपण यापर्यंत जो आहे तो पहिले विचार केलेला आहे. या श्लोकाचा विचार आपण केलेला नव्हता, पहिले सुरुवातच फक्त केलेली होती. म्हणून या श्लोकाला आपण थोडं डिटेल मध्ये पाहू. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहितत्वम, निर्मोहितत्वे निश्चलितत्वम, निश्चलितत्वे जीवन. कोणत्याही स्पिरिच्युअल संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ साधना जर कोणती असेल तर म्हणजे सत्संग. पुरातन काळापासून घेऊन आजच्या काळापर्यंत जर कोणती सर्वश्रेष्ठ साधना असेल तर म्हणजे ती सत्संगच आहे. असं का सांगितलं? सत्चा संघ या ठिकाणी सांगितलेला आहे. सत्ता संघाने काय होतं तर म्हणजे सत्ता जर संघ केला तर विचार बदलतो, मग सत्याचा तो संघ होतो. आणि विचार बदलला तर आचरण बदलतं. म्हणजे हे अत्यंत एक मूलभूत हा सिद्धांत आहे, एक मूलभूत हा अभ्यास आहे की सत्संग जितका होऊ शकेल, सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस जितका सत्संग आपला होऊ शकेल, सत्याचा संघ ज्याला आपण म्हणतो, जो विचार आहे तो विचार जो आहे तो आजचा विचार संसाराचा विचार आहे. सत्संगाचा विचार जो आहे तो सत्याचा विचार आहे. मग ह्या विचारामध्ये बदलायचो आणि हा जो विचार बदलला तरच मग जे आहे ते पुढचं काहीतरी काम होईल. म्हणजे मी जे आहे ते इथे काहीही कर्म करायला मी म्हणून आलेलो नाहीये, अभिमानास्तव त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे मी सेवक सचराचर रूप स्वामी भगवंत, म्हणजे मी भगवंताचा सेवक आहे. भगवंतांनी मला ह्या ठिकाणी पाठवलं आहे आणि मी जे आहे ते सेवा करायला आलो आहे. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी ठेवून अभिमानाला दूर करून, अहंकाराला दूर करून, काम क्रोध लोभ मोह मत्सर यांना दूर करून सर्वप्रथम ही भूमिका त्या ठिकाणी घ्यावी की मी सेवक आहे आणि माझा विचार त्याप्रमाणे सेवकासारखा विचार असायला हवा, मालकासारखा विचार त्या ठिकाणी नको. असं जर ठेवलं तर मग जे आहे ते सत्संग जो आहे तो फलीभूत होईल. म्हणजे सत्संग ही आवश्यकता माझी आहे त्या ऐकणाऱ्यांची आहे की मी बोलतो म्हणून मी अभिमान करायचा, मी करता म्हणशी तर दुखी होशी आणि राम करता म्हणशी तर पावाशी अशी कीर्ती प्रताप हो. म्हणजे नाही, म्हणजे माझी सत्संग जो आहे तो माझी स्वतःची आवश्यकता आहे, आणखी कुणाची आवश्यकता त्या ठिकाणी नाहीये. मी अभिमान कशाचा करायचा? मी बोलतो म्हणून अभिमान करायचा की मी ऐकतो म्हणून अभिमान करायचा? कोणत्याही प्रकारचा अहंकार त्या ठिकाणी न ठेवता सत्संगत्वे निसंगत्व, म्हणजे तो अभिमान त्या ठिकाणी नसेल. अहंकार विमूढात्मा मान्यता किती देते काय ते अहंकार म्हणजे हा जो गीतेमध्ये हा जो श्लोक आहे अहंकार विमूढ आत्मा, त्यांनी म्हटलं ज्याला अहंकार तो मूळ आहे. जो मूळ आहे
तर त्यांनी मूढ म्हटलेलं ज्याला अहंकार आहे. तर असा अहंकार त्या ठिकाणी ठेवून जो आहे तो आपल्याला चालणार नाही. अहंकार बाजूला करून, अभिमान बाजूला करून, सत्याचा संग करून त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पुढे जायला पाहिजे. आता काय की सत्संगाने काय होतं तर म्हणजे मोह जातो. कारण यांनी मूड मध्ये सुरुवातीला म्हटलंय, आणि मूड मध्येचा अर्थ त्यांनी केलेला आहे भज गोविंद मूड मध्ये. मूड मध्येचा अर्थ केलेला आहे की मोहित मती, अशा प्रकारचा अर्थ केला आहे. मग मोहित मती कोणाची होती? उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अर्जुनाचं काय झालं होतं तर म्हणे अर्जुनाला मोहच झाला होता. कशाचा मोह झाला होता तर म्हणे अर्जुनाला असं झालं होतं की म्हणे त्याला असं वाटत होतं की हे माझे नातेवाईक आहे, हे माझे गुरुजन आहे, हे माझे अमके आहे, हे माझे तमके आहे. अर्जुन विसरूनच गेला की मी कोण आहे. का विसरला तो मी कोण आहे? तर मोहामुळे विसरला. म्हणजे त्याला आता हे समजायला पाहिजे, जेव्हा मोह नको तेव्हा युद्धात जो मनुष्य उभा राहतो त्याला एकच म्हणतात योद्धा. युद्धात उभा राहणारा योद्धा. पण युद्धात उभं राहणारा जर योद्धा स्वतःला न समजून तो जर समजेल की मी यांचा जो आहे तो अमका अमका आहे, तमका तमका आहे, हे माझे अमके अमके आहे, म्हणे याला काय म्हणतात तर म्हणे याला मोहच म्हणतात. सत्संगाचं तात्पर्य, सत्संगाचं एक सिद्धांत या ठिकाणी सांगितलाय की मग कृष्णाने काय केलं. कृष्णाने त्याला जे आहे ते जे ज्ञान दिलं, कृष्णाने त्याला त्याचा मोह दूर केला. कृष्णाने त्याचा विचार जो होता, भ्रमाचा विचार त्याचा होता, तो विचार त्यांनी बदलला त्या ठिकाणी. आणि विचार बदलल्यानंतर त्यांनी विचार सर्व हा अशा प्रकारे सांगू की खरा विचार काय आहे, आणि तुझा विचार जो आहे तो भ्रमाचा विचार आहे. तू म्हणतोय की मी मारणार आहे, तू म्हणतो की ते मरणार आहे. ते ह्या सर्वांचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिली त्याला. आणि तसं जे आहे ते विचार त्या ठिकाणी काय केलं तर म्हणजे विचार बदलवाय करता त्यांनी खूप प्रयत्न केला. कोणी केला? भगवान कृष्णाने. मग शेवटी काय झालं तर शेवटी भगवान कृष्णाने हे नाही विचारलं की तुझा मोह गेला का, असं नाही विचारलं. तुला ज्ञान झालं का, हेही नाही विचारलं. त्यांनी फक्त एवढंच विचारलं की एकाग्रता येथेची, असं विचारलं. तुला एकाग्रता आली का, तुला हे समजलं का? मग तो म्हणाला की म्हणे हो मला हे समजलं. तर म्हणे एकाग्रता आली एवढंच विचारलं. एकाग्रता जर आली असेल तर काय होईल तर म्हणे जो आहे तो त्याला खरं ज्ञान काय आहे ते कळलं. खरं ज्ञान जर झालं असेल तर ते विचार बदलतील, विचार बदलतील, तो मोह जाईल. आणि मोह गेल्यानंतर जो आहे तो खरा योद्धा त्या ठिकाणी होईल. मग त्यांनी असं म्हटलं शेवटी भगवान कृष्णाने की तुला जर एकाग्रता झाली असेल तर तू स्वतःचा स्वतः निर्णय घे. त्यावेळेस असं नाही म्हटलं की तू अमकं कर आणि तमकं कर म्हणून युद्ध कर. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला आता एकाग्रता झालेली आहे, तू स्वतःचा निर्णय घे. हे सर्व का सांगितले या ठिकाणी की जसं अर्जुनानी भगवान श्रीकृष्णाकडनं एवढी सर्व गीता ऐकून, ते सर्व विचार ऐकून त्याचा भ्रम गेला, त्याचे विचार बदलले. आणि त्या विचारात बदलल्यानंतर मग त्याच्या आचरणामध्ये ते विचार आले. तसंच आम्ही जर भजगोविंदमचे जर विचार पाहिले आणि त्याचं परत परत चिंतन करत राहिलो, डॉक्टर काकांनी आपल्या परम पुरुषांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे, परम सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे, त्यांचे विचार जे आहे ते विचार परत परत त्याच आम्ही चिंतन करत राहिलो. नुसतंच चिंतन करत राहिलो, आम्ही त्याच्या फळाकडे पाहिलं नाही, फळाचा उद्देश त्या ठिकाणी ठेवला नाही. फक्त एवढंच पाहिलं की बा आमचं चिंतन चालू आहे की नाही चालू आहे. आमचं चिंतन जर चालू असेल, विचार जर राईट डायरेक्शन मध्ये असतील तर फक्त राईट डायरेक्शन मध्ये विचार करणं हे सध्याशी आमच्या हातात आहे. हे आम्ही जे आहे ते क्रियमान कर्म ज्याला आपण म्हणतो की ते आम्ही जे आहे ते कर्म करावं, म्हणजे ते चिंतन करावं परत परत. मग ते विचार जर बदलला तर आचरण आपोआपच होईल. एकाग्रता झाली, एकाग्रता येथेची असं विचारलं. आमची जर एकाग्रता त्याच्यामध्ये झाली तर मग काय होईल, निर्णय घ्यायला आम्हाला जे आहे ते सहूलियत होऊन जाईल. आम्ही काय निर्णय घ्यावा, देहात्म बुद्धी जी आमची आहे, देहबुद्धी ती आत्मबोधे करावी आणि विवेकी त्या वस्तूची भेटी द्यावी. आणि तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा त्याची शोधित जावे. विवेकानी म्हणजे हा नेहमीच विचार करावा की देहबुद्धी जी माझी आहे, मी हा जे देह म्हणून मी माझा समजतो, प्राण म्हणून मी माझा समजतो, माझं मन आहे, माझं बुद्धी आहे, हे माझे सर्व परिवार आहे या ठिकाणी, माझा सर्व समाज आहे. ही जी देहबुद्धी माझी आहे ही देहात्मबुद्धी आहे, ही खरी बुद्धी नाही, हा भ्रम आहे या ठिकाणी. याचा जर विचार आम्ही सतत करत राहिलो तर मग काय होईल म्हणजे आपोआपच त्या ठिकाणी जे आहे ते आचरण बदल.
आणि मग जे आहे ते जगामध्ये पाहण्याचा आमची जी दृष्टी आहे, मग हे जग आत्ता जे सत्य वाटतं मला तसं वाटणार नाही ते. मग हळूहळू त्या जगाची जी आहे ते आम्हाला काय होईल तर म्हणे आम्हाला जे आहे ते हळूहळू त्या ठिकाणी त्याची जी आहे ती कामना म्हणा किंवा त्याचा मोह म्हणा तो जो आहे तो कमी होईल. जसं ईशावास्य उपनिषद म्हणतो की इदम सर्वम जगतम काय ते येन तक्तेन मुंजिता, ते म्हणतात की सर्व दूर ईश्वराने व्याप्त आहे. हा त्या श्लोकाचा अर्थ आहे की सर्व जग ईश्वराने व्याप्त आहे. ईशावासिदम सर्वम यत्किंचितम जगत्या जगतम आणि तेन तक्तेन मुंजिता. मग काय करायचं तर म्हणे या जगताचा आम्ही भोग नाही घेऊ, त्याला त्यागाने त्याच्यावर जे आहे ते विचरण करू. म्हणजे त्यागाने भोग घेऊ असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे भोग नको. मग त्या ठिकाणी भोगाच्या ऐवजी काय शब्द आला तर म्हणजे सेवा शब्द आला. म्हणजे भोग नको करू या जगताचा, पण काय करतो पण तू सेवा कर असं ईशावास वगैरे आपल्याला सांगतो. हा विचार काय या ठिकाणी मांडला की सत्संगत्वे निसंगत. की सत्संग जो आहे तो इतका महत्वाचा आहे की सत्संगाशिवाय जे आहे हे आपल्याला निसंगत्व प्राप्त होणार नाही. आणि सत्संगाचा जो बेसिक आहे म्हणजे तुम्ही भजन करा, पूजन करा, काही आणखीन करा, सर्व नाच ज्याला आपण म्हणतो भगवंताचं भजन, भगवंताच्या याच्यामध्ये नाच करा, सर्व काही करा, पण हे अत्यंत आवश्यक आहे की हा विचार जो आहे, विचार आणि विचार काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे काय, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. हा विचार कुठं नाही येईल तर म्हणजे सत्संगामधनच येईल. आणि सत्संगामधून जर विचार आला तर सत्संगत्वे निसंगत्व, त्या ठिकाणी जे आहे ते निसर्गत्व हे निश्चित यायलाच पाहिजे. आम्हाला वाट पाहिजे जरूरत नाहीये. जशी एखादी गाडी असते ती पोचते डेस्टिनेशनवर, बहुतेक सर्व पोचतात, आपण तसंच धरून चालतो. आमची गाडी जर विचारांवर चालत राहिली तर एक वेळ अशी येईल की त्यावेळी जी आहे ती आमच्या डेस्टिनेशनला त्या ठिकाणी पोहोचेल. आम्हाला कळणार सुद्धा नाही की आमचं डेस्टिनेशन आलं. आम्ही निस्संग होऊन आनंदात राहू त्या ठिकाणी. आणि निस्संगत्वे निर्मोह तत्व, जसं मी सांगितलं की या ठिकाणी जगताबद्दलचं आमचं जे मोह आहे, आमच्याबद्दलचा मोह आहे आणि जगताबद्दलचा मोह आहे, तो काय होईल तर म्हणे एकदा निसंग झालं तर असंगोय पुरुषा, म्हणजे संघ जर त्याचा गेला सत्याचा, संतांचा आणि सत्याचा, हे दोन्ही जर संघ त्या ठिकाणी झाले तर काय म्हणतात ते म्हणे असंगय पुरुषा, म्हणजे या श्रुतीनुसार त्या पुरुषाचा दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभव असा त्या ठिकाणी येईल. असंगत्व म्हणजे तो पुढेच चिपकलेला नाहीये. हा कसा आहे म्हणजे हा इतका विशाल आहे, हा सर्वदूर व्यापलेला आहे. हा जे आहे तर आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाने तो भरलेला आहे. प्रसन्नात्मा आहे तो त्याला आणखीन काहीच त्या ठिकाणी जे आहे ते उमजतच नाही. आनंदी आनंद इतका आहे की आणखीन त्याला त्या आनंदामध्ये तो डुबलेला आहे असा स्वभाव त्या ठिकाणी म्हणतो. आणि मग त्याच्या संगतीत त्याची असंगता अधिकारी शिष्यालाच आवश्यक आणि त्या शिष्यामध्ये ती असंगता संक्रमित होते. संघ हे सर्व मोहाचं कारण आहे. आणि असंग काय आहे तर असंग जे आहे ते मोहाला दूर करत ध्याय तो विषयान पुसा. विषयाचं जर आम्ही चिंतन केलं तर काय होईल तर म्हणजे विषयाचं जर आम्ही चिंतन केलं तर जे आहे ते आम्हाला संघ, सत्संगापासून आम्ही दूर जाऊ. विषयाचं चिंतन केलं तर, संसाराचं चिंतन केलं तर राम दूर जाईल, रामाचं चिंतन केलं तर संसाराचे पार व्हा. तर संतांचे संगतीत वैराग्य आणि विवेकाचे न बोलता धडे मिळतात. हे आणखी नाही नुसतंच तुम्ही त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्याबरोबर काही काळ राहा तर तुम्हाला जे आहे तर न बोलता धडे मिळतात असं डॉक्टर काकांनी या ठिकाणी लिहिलंय. आणि मग काय होतं तर म्हणजे जी आसक्ती आहे आणि जी भोग घेण्याची इच्छा आहे, आसक्ती आणि भोग घेण्याची इच्छा ही आमची दूर होते. का दूर होतं तर म्हणतो मोह जातो म्हणून दूर होतो. हे अत्यंत महत्वाचा हा श्लोक या ठिकाणी आहे आमच्या साधनेकरता, आमच्या अभ्यासाकरता. म्हणून याला थोडस जे आहे आपण याच्यावर चिंतन करतो याचं. तर हे आपल्याला भगवद्गीता हे सर्व सांगते की संतांच्या संगतीत वैराग्य व विवेकाचे न बोलता धडे मिळतात. आणि ते मी देह आहे आणि जग माझं आहे आणि मला सुख हवं अशा प्रकारचं चिंतन जे आमचं सतत चालत राहतं देहबुद्धीमध्ये, ते काय होतं तर म्हणे ब्रह्मभिमांसा. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, मी कोण आहे खरा, आणि मी तर खरा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. तर मग ते काय आहे याच्याबद्दलची जी आहे ते
यथार्थ वस्तुपाठ मिळतात त्या ठिकाणी, असं लिहिलंय त्यांनी. म्हणजे मोह काय होतो की मोह मुळासकट जातो. जो पण मोह मुळासकट जाणार नाही तो पण ते लक्षात ठेवायला हवंय नेहमी. आपल्याला असं वाटेल की मोह गेला, पण गेलेला नाहीये, ते मूळ तिथेच आहे. म्हणजे एखाद्या झाडं असतात, वरतून वरतून जर कापले आणि त्याचं जर जड ठेवलं तर नंतर परत ते जड येईल. त्याप्रमाणे मोहाला जर आपण वरून आपल्या इच्छा ज्या आहेत दाबून ठेवल्या, तर त्या इच्छा दाबून ठेवल्याने परत त्या मूळ त्या ठिकाणी असल्यामुळे ते परत येईल. तर त्या इच्छा कशा जातील? त्यामुळे कारणासह वर्तमान सकळ दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा की जडासकट जे आहे ते काय होईल. त्यामुळे जडासकट ते जे आहे ते त्या इच्छा त्या ठिकाणी जातील. मोहामुळे काय होतं म्हणे बुद्धी आमची चंचल होते, आमची बुद्धी जी आहे असंतोष त्या ठिकाणी येतो, आतुरता येते, द्वंद्वमय जीवनाला आम्हाला आनंद वाटतो त्याच्यामध्ये. आणि आम्ही नेहमी बिझी असतो द्वंद्वमय जीवनामध्ये. काय तुम्हाला काही वेळ आहे की नाही भेटायला, काय करायला? ते म्हणतात तुम्ही आता आजकाल ते विचारू नका, काहीतरी एक कारण समोर असतं आणि त्याच वेळेस त्या दिवसांकरता ते ध्येय होऊन जातं आणि ते ध्येय गेले की दुसरं ध्येय समोर येतं. मग ह्याला जे आहे ते काय करायचं याच्याकरता वेळच मिळत नाही. काही ना काहीतरी चालत राहा. जीवनच हे असं आहे, संसाराचा हा असा आहे. मोह नाहीसा होताच ही सर्व काय होईल तर म्हणतो शांत होऊन जातो, स्वस्थ होऊन जातो, तो संतुष्ट होऊन जातो, तो निर्द्वंद होऊन जातो, तो मस्त होऊन जातो. तो जो आहे तो व्यस्त असतो कशामध्ये? भगवंताच्या चिंतनात व्यस्त असतो. तो स्वस्थ असतो कारण त्याच्यामुळे जे आहे ते स्वस्थता त्याला निर्माण. अशा प्रकारचं त्याचं चिंतन जे आहे ते झालं की मग तुम्हाला जे आहे ते ही सर्व मस्तता, व्यस्तता, स्वस्थता हे सर्व त्या ठिकाणी जे आहे ती माहीत पडते. आणि मग काय होतं तर म्हणजे तो निर्द्वंद होतो, तो मोकळा होतो आणि समत्वम योग उच्चते म्हणजे समदृष्टी त्या ठिकाणी निर्माण व्हायला मग तो तयार असतो असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आणि ही समाहित बुद्धी ध्यानकाळी आत्माकार होते असंही डॉक्टरांनी या ठिकाणी लिहिलंय. याचा अर्थ हा झाला की एकाग्रचित्त झाल्यानंतर तो जो आहे त्याला आत्म्याचा अनुभव त्या ठिकाणी येतो असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. पण विचार सुद्धा असा आहे की सहज योग ज्याला म्हणतात की त्या विचारामध्ये सुद्धा सहजयोग सहजयोग कसे तर म्हणे उत्तम अवस्था आहे. मध्यमा ध्यान धारणा आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याच्यानंतर सांगितलं की अधमा मूर्ती पूजा आणि अधम काय तर म्हणे तीर्थयात्रा. तर सहजावस्था कशी तर म्हणे उत्तम अवस्था आहे. म्हणजे या विचारांमध्ये जे आहे तुम्ही रामकृष्ण हरीमध्ये तुम्ही राहाल, तुम्ही चैतन्याच्या संगतीत तुम्ही राहाल. संगती राहणारच नाही कारण संगती तेव्हा म्हणून जेव्हा असेल दोन तेव्हा संग झाला, इथे असंगच आहे. तर असा विवेक अखंड जागा राहिल्याने जागृतीमध्ये अखंड काय होईल? अखंड विवेक जागा राहील आणि भेद आणि द्वैत हे दोन्ही बाधित होईल आणि या साधनांना सहजता आली की जीवनमुक्तीचा अलगद लाभ होतो असं त्यांना या ठिकाणी. तर निर्मोहत्वे निश्चलितत्व हे जे तिसरं चरण या ठिकाणी गेलं आहे की निर्मोहत्वे निश्चलितत्व की म्हणजे निर्मोह झाला म्हणजे मोह गेला की निश्चलितत्व मग हा निश्चल होईल त्या ठिकाणी असं त्यांना म्हणायचंय. आता निर्मोह तत्व म्हणजे काय? आता मोह गेला म्हणजे काय झालं? म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर त्याला गेले. मी देह आहे हे गेला. मी परमात्मा आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्याला अनुभव आला. म्हणजे हा मोह जो गेला तर म्हणजे काय गेलं एक प्रकारे म्हणजे ते झाकण जे आहे अज्ञानाचं ते झाकण दूर झालं. त्याला त्यांनी निर्मोहत्वे म्हणते. निर्मोहत्वे म्हणजे झाकण दूर झालं. आता झाकण जर दूर झालं तर अध्यात्मात आपल्याला फायदा होतो की नुकसान होतो? असं संतांनी लिहिलंय की अध्यात्मामध्ये नुकसान होतं बरं, फायदा नाही होत. ते कोणत्या उद्देशाने लिहिलं त्या ठिकाणी? तर म्हणजे तुमचा संसाराचा जितका जो मोह आहे तो सर्व त्या ठिकाणी जाईल की हे माझं ते माझं, हे असं व्हायला हवं ते तसं व्हायला हवं, हे नको ते नको, हे सर्व जे आहे त्या ठिकाणी ते जाईल. म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणाल की नुकसानच होईल. अरे हा तर संसारातनं गेला, आता याला काय करायचं? आपल्यात नाही राहिला, हा दुसऱ्या ग्रुपमध्ये गेला. मग त्याला किती बोलवलं तरी तो त्या ग्रुपमध्ये येत नाही. त्याचा जो पहिलेचा ग्रुप होता, क्लबचा ग्रुप होता, आणखी कोणकोणता ग्रुप होता, हा तिकडे जायलाच तयार नसतो. याला नुकसान झालं की फायदा झाला त्याच्या कुटुंबाने काय विचार करायचा? गाढ झोपेमध्ये काय मिळतं? गाढ झोपेमध्ये काहीच मिळत नाही. मग असं होईल का की गाढ झोप नको
त्यांनी असं नाही चालणार, गाढ झोप हवीच. गाढ झोप जशी हवी तसंच तुम्हाला परमानंद हवा, हे अत्यंत आवश्यक आहे. परमानंद जर नसेल तर मग जो गाढ झोपेचा आनंद तुम्हाला मिळतो तसा परमानंद मिळाल्याशिवाय संसाराचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. खरं म्हणजे संसाराचा जर आनंद मिळायचा असेल तर निर्मोहत्वे झाकण दूरच व्हायला पाहिजे. पण तेव्हाच त्या ठिकाणी जे आहे ते निश्चलितत्व म्हणजे निश्चय तत्व त्या ठिकाणी तुम्हाला भयो प्रगट नंद आला, म्हणजे त्या ठिकाणी ते प्रगट होणं अशा प्रकारे आहे, ते प्रगट होत त्या. तर निर्मोहत्वे निश्चलितत्व आणि निश्चलितत्वे जीवनमुक्ती. असं निश्चल तत्व झालं म्हणजे असं स्थिर झालं बुद्धी, आत्मबुद्धी स्थिर झालेला त्याला निश्चल तत्व म्हणतात. की याची बुद्धी आत्म्या स्थिर झाली त्याला म्हणतात त्या निश्चलदास झाला. संत महात्मा निश्चलदासांचं नाव आपण ऐकलेलं आहे, विचारसागर यांनी लिहिलेलं आहे. तर असं निश्चय त्या ठिकाणी होणं, त्या तत्वामध्ये सत्तत्वामध्ये निश्चय होणं, सत्तत्वामध्ये स्थिर बुद्धी होणं, त्याला त्यांनी निश्चली तत्व म्हटलेलं आहे. आणि निश्चली तत्वे जीवनमुक्त. अशा प्रकारे ज्या ठिकाणी निश्चय ज्याची बुद्धी झालेली आहे आत्म्यामध्ये, त्या ठिकाणी जीव काय होतो, म्हणजे जीवाची मुक्तीच होते. मदेव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. त्या ठिकाणी तो काय होतो, तो म्हणे तो त्याला मग मृत्यूचं भय राहत नाही. मी पुढे जाणार, मी नाहीसा होणार, याचं भय राहत नाही त्याला. जीवनमुक्ती म्हटलंय त्या ठिकाणी. म्हणजे सनत कुमार आणि धृतराष्ट्र यांचा एक संवाद आहे. त्या संवादामध्ये सनत कुमारांनी धृतराष्ट्राला असं सांगितलंय की मृत्यू हा असंभव आहे, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी, की मृत्यू होऊच शकत नाही. तर म्हणे का असं म्हणता तुम्ही, म्हणे देह उधार घेतला आणि तुम्ही देह वापस केला. पंचमहाभूताकडून देह घेतला आणि पंचमहाभूताला तुम्ही देह वापस केला. म्हणजे बरं, देह कशा प्रकारचा आहे, पंचमहाभूताचा आहे. म्हणजे वायूकडनं पण काही घेतलं, आकाशाकडनं काही घेतलं, पृथ्वीकडनं काही घेतलं, पाण्याकडनं काही घेतलं. तर म्हणजे काही का रोडा, भानुमतीने कुणबा जोडा, अशा प्रकारचं जे हिंदीमध्ये वाक्य आहे की म्हणजे हा देह सुद्धा जो आहे तो कशा प्रकारचा, असं काही एक निश्चय तत्व नाही की हा देह म्हणून असा आहे. म्हणून तो घेतला पंचमहाभूताकडून, पंचमहाभूताला दिला, म्हणून काय होतं तर म्हणे हा देह काही मरत नाही. हा कुठून कंपोज होतो पंचमहाभूताकडून, हा परत डिकंपोज होऊन पंचमहाभूतामध्ये जातो. जीव सुद्धा जो आहे तो काय होतो, तो म्हणजे जीव परत दुसरं घर शोधतो, म्हणून तोही मरत नाही. आणि परमात्मा तर म्हणे परमात्मा तर मरणच नाही त्याला, मग मरण कोणाला होतं हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. की मरण कोणाचं, जेव्हा नीट विचार जर असा केला, शेवटी काय आपल्याला गाठायचं, काय गाठायचं आपल्याला हेच आहे की देहात्मबुद्धी जावी आणि आत्मबुद्धी यावी, एवढंच गाठायचंय. तो सतत विचार त्या बाजूला जर चालत राहिला तर अशा प्रकारचे संदर्भ जे आहेत ते आपल्याला आनंददायक होतील. अशा प्रकारचे विचार जे आहेत ते आपल्याला विचाराला दिशा देतील, डायरेक्शन देतील त्या ठिकाणी. हे विचार जे आहेत ते आम्ही सतत या ठिकाणी बाळगावे. तर हा श्लोक जो आहे, 9वा श्लोक जो आहे महत्वाचा आहे. वयसिगते क काम विकार शुष्के नीरे कक्का सारा क्षिणे वित्ते कप परिवारो नाते तत्वे क संसारा. याचा विचार आपण पुढच्या वेळेस करू. एवढंच आहे की वय झालं की काम विकार जे आहे ते कमी होतात किंवा जातात. शुष्के नीरे कक्का सारा, जर तलावामध्ये पाणी नसेल त्याला तलाव म्हणता येईल का. आणि क्षिणे वित्ते कप परिवार, जर त्याच्यावर जर संपत्ती जर संपली तर परिवार पुढे टिकून राहतो. आणि नाते तत्वे क संसारा, ब्रह्मज्ञान झाल्यावर संसार कुठे राहतो. प्रत्येक वेळेस त्यांनी हे दिलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी असं दिलंय की परमे ब्रह्मणी कोपी न सकता, जसे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर तसंच ह्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते ज्ञाते तत्वे क संसार, जो ज्ञाता आहे त्याला संसार आहे का, त्याला संसार कसा आहे, तर त्याला संसार तसाच नाहीये जसं तलावामध्ये पाणी नाहीये किंवा ज्या ठिकाणी काम विकार नाहीये. आणि मग परिवार त्या ठिकाणी राहतो का, म्हणे परिवारही राहत नाही. मग हा काय होतो, तो म्हणे हा परब्रह्म स्वरूपच होतो. आत्मसुखाचा आधीच पूर्ण जर अनुभव त्याला त्या ठिकाणी त्यावेळेस येतो. हा जर अनुभव आला असेल तर अशा प्रकारचं जे आहे चेंजेस सर्व त्या ठिकाणी होतात, असं त्यांना सांगायचं आहे. आता मी इथे थांबतो या ठिकाणी आणि आपण पुढच्या वेळेस असं चिंतन करूया 10व्याचं डिटेलमध्ये, आणखी पुढे जाऊया. सध्याशी मी विनंतो. जय जय रघुवीर समर्थ.
नमस्कार. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम.
Hello, Mahesh, you can close the meeting. काय की सांगायचंय